ठिकाणी होणे शक्य नाही. दोघांनी मिळून विचार केला. ग्रहण काळ जवळ आला. उद्या आता आज ग्रहण काळ आहे समजा उद्या. त्याच वेळी इंद्राने चंद्राला सांगितलं की रे बाबा तू काय कर, कोंबड्याचं रूप घे. चंद्राने कोंबड्याचं रूप घेतलं. रात्रीची वेळ, मध्यरात्र झाली आणि मध्यरात्रीच्या त्या वेळामध्ये तो कोंबडा हरवला. माय बापू, तो खरा होता का? त्या चंद्रानं त्या कोंबड्याचं रूप धारण केलं आणि तो मध्यरात्री हरवला. गौतम ऋषी घाई गडबडीनं त्या ठिकाणी उठले. कोंबडा हरवलं म्हणजे सकाळचे आता 4 वाजले, संध्या स्नानाचा वेळ झालाय. विचार करू लागले गौतम ऋषी. कोंबडा हरवतोय ते काय आजकालचे कोंबडे नव्हते माय बापू. आजचा 11 वाजता ओरडतंय, 10 वाजता ओरडतंय. त्या काळामधला कोंबडा बरोबर 4 वाजता म्हणजे 4 वाजता भाग द्यायचं. पण याही पेक्षा याच्यातून आणखी एक गोष्ट लक्षात घ्या माय बापू, संगत किती विचित्र असते. देवांचा राजा इंद्र केवढं मोठं पद आहे, पण मनामध्ये वासना निर्माण झाली आणि त्या वासनेला चंद्रानं सोबत दिली. संगत. चंद्रानं इंद्राची वाईट कामामध्ये संगत केली आणि त्याला कोंबडं व्हावं लागलं. हा संगतीचा परिणाम आहे. संगत किती महत्वाची असते. संगत कुणाशी केली पाहिजे. वेळेवर संगती करावी सदा सज्जनाची. संगती करावी सदा सज्जनाची. संगती करावी संगती करावी सदा सज्जनाची. त्या चंद्राने इंद्राची साथ दिली, राजा होता, पण कोंबडं होऊन जगावं लागलं माय बापू. ही संगत आपल्या आयुष्यामध्ये एवढी महत्वाची असते. हिरा एवढा कणखर असतो, एवढा कणखर असतो, जर आयरनीवर जर तो ठेवला, आयरन माहित आहे ना, आयरन भिजण्याच्या जवळ
ठेवित आयरणी. एवढा कठीण असतो मायबाप हो हिरा. आयरणीवर जर ठेवला ना, आज त्याच्यावर जर 5 किलोच्या घनानं असा जोरात जरी वार केला तरी हिरा कधी फुटत नाही. हा गुणधर्म त्या हिऱ्याचा आहे. एक तर तो हिरा त्या हातोडीमध्ये शिरेल, नाही तर त्या आयरणीमध्ये शिरेल. हा हिऱ्याचा गुणधर्म आहे. परंतु ज्यावेळी संगत ढेकणाची, ढेकण माहितीये ना बाजूला असतात आपल्या, ज्यावेळी त्या हिऱ्याला त्या ढेकणाची संगती लाभते ना, हिरा तो भंगाला ठेकणाचा संग. हिरा तो भंगाला ठेकणाचा संग. हिरा तो भंगाला, हिरा तो भंगाला ठेकणाचा संग. हिरा तो भंगाला, हिरा तो भंगाला, हिरा तो पुतळे उभे केल्यासारखं बसत राहू नका. एखादं प्रमाण आवडलं तर किमान टाळ्या तरी वाजवा. हे संगीत असतंय कशासाठी माहितीये का? संगीत रामायण ठेवण्यापाठीमागचं कारण काय असते? एकाग्रता, एकचित्त व्हावं म्हणून संगीत असते. आणि तुम्हाला जर एकाग्र व्हायचं असेल तर असे गायक आपल्याला या ठिकाणी पाहिजे. आणि हे जर गायक आपल्याला पाहिजेच असतील तर त्यांना प्रतिसाद देणं हे आपलं काम आहे. म्हणून एखादं प्रमाण जर आवडलं ना तर निश्चितच टाळ्या वाजवीत जा, की जेणेकरून पुढचं प्रमाण याच्याही पेक्षा जोरामध्ये होईल. असो, ज्यावेळी तो हिरा, एवढा टणक हिरा आयरनमध्ये घुसतो किंवा त्या हातोडीमध्ये घुसतो, एवढा टणक असणारा तो हिरा, आणि ज्यावेळी ढेकणाच्या संगतीमध्ये जातो ना त्यावेळी कुठलंच काहीच करायची गरज पडत नाही. त्या हिऱ्याचा असा बुगा बुगा बारीक बारीक होत असतो मायबाप. हा संगतीचा परिणाम आहे. का भ्रमर जायची वेदी कोडे, भरी तैसे काष्ट कोरडे, परी कळी माझी सापडे कोवळिया. ज्ञानेश्वर माऊलीच्या मुखातले हे अमृतमय शब्द आहेत मायबाप हो. सरी का विदीर्ण होय प्राणे, कमळ दळ चिरून येणे, ऐसे हे कोवळे पण मायेचे गा. जशी या जीवाला मायेची संगत लाभल्याच्या नंतर या प्रपंचामध्ये निश्चित आहे की या जीवाचा नाश होणार, त्याचप्रमाणे मायबाप हो त्या ठिकाणी त्या इंद्राला, त्या चंद्रानं जी संगती दिली ना त्याच्यामुळे नक्कीच त्याला कोंबडं व्हायला लागलं. त्यावेळी रात्रीचे 2 वाजले आणि 2 वाजता
तो चंद्ररूपी कोंबडा आरवला आणि आरवल्याबरोबर गौतम ऋषी गडबडीमध्ये उठले, वेद लागले, ग्रहणाचे विचार करू लागले आणि विचार करून ताबडतोब उठले आणि संध्या स्नानासाठी नदीच्या वाटेकडे लागले. गडबडीमध्ये घाईमध्ये त्या ठिकाणी त्या नदीकडे जात होते आणि जात असताना या ठिकाणी हे जे या इंद्राच्या मनामध्ये कपट होतं ना, ते त्याला साधवायचं होतं. त्याची वासना त्या ठिकाणी त्याला पूर्ण करायची होती. हा योग त्यानं साधला होता. गौतम ऋषी त्या ठिकाणी आश्रमातून बाहेर पडल्याबरोबर त्या इंद्रानं गौतम ऋषीचं रूप घेतलं. आता देवांचा राजा आहे तो, त्याला काय अशक्य आहे मायबाप. गौतम ऋषीचं रूप धारण केलं त्या ठिकाणी आणि ज्या ठिकाणी अहिल्या आहे त्या कुटीच्या दाराला अशी थाप मारली आणि थाप मारल्याबरोबर कौशल्या माता त्यावेळी गौतम ऋषी समजून त्या इंद्राला म्हणू लागल्या, काय हो तुम्ही आत्ताच एवढ्यात गेलते ना, मग परत का आलात. त्यावेळी तो इंद्र त्या ठिकाणी आपली कामवासना शमवण्यासाठी आणि आपल्या मनामध्ये जो द्वेष होता त्या गौतम ऋषीच्या विरोधातला, आपली मनीषा पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी जाऊन पोहोचला. आणि पोहोचल्याच्या नंतर इकडं गौतम ऋषी नदीच्या काठावर गेले आणि काठावर गेले आणि नदीमध्ये पाऊल टाकणार तेवढ्यातच नदी मातेनं आवाज दिला की हे गौतमा, हे गौतमा, अरे रात्रीचे 2 वाजले आणि तू या ठिकाणी इतक्या लवकर का आलास बाबा. गौतम ऋषी मनामध्ये विचार करू लागले, आत्ताच्या एवढ्या आयुष्यामध्ये असं कधी घडलं नाही. आपला स्नान संध्येचा वेळ कधी मागं पुढं झाला नाही. मग असं का घडलं विचार करू लागले. गेल्या पावली जसे त्या ठिकाणी गौतम ऋषी त्या नदीच्या तीराला गेले, त्या नदी मातेनं, सरिता मातेनं त्या गौतमाला आवाज दिला आणि सांगितलं की अरे गौतमा, रात्रीचे 2 वाजले, मध्यरात्र आहे आणि तू इतक्या लवकर स्नान का करतोस. हे शब्द त्या ठिकाणी ऐकल्याबरोबर गौतम ऋषीच्या मनामध्ये शंका आली आणि शंका आल्याबरोबर गौतम ऋषी त्या ठिकाणाहून शब्दभाषे परत आपल्या कुटीकडे निघाले आणि येऊन बघतात तर काय, इकडे तो इंद्र अहिल्या मातेला जवळीक साधतोय आणि जवळीक साधते वेळी अहिल्या माता त्या इंद्राला म्हणत होती, गौतम ऋषी समजून, अहो तुम्ही ज्ञानी आहात, ऋषी आहात आणि तुम्हाला कसं काय कळत नाही. हा सकाळचा टायमिंग आहे, हा दोष काल आहे आणि या कालामध्ये सहवास करणे ठीक नाही. तुम्ही तर ज्ञानी आहात. पण त्याच वेळी इंद्र गौतम ऋषीच्या स्वरूपामध्ये असल्यामुळे आपला पती आहे आणि ती एक पतिव्रता असल्यामुळं जास्त विरोध करता आला नाही माता मावल्यावर. त्याच वेळी तो इंद्र गौतम ऋषीच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी बोलू लागला की अहिल्ये, तू एक पतिव्रता आहेस आणि
मी तुझा पती आहे. पतीची इच्छा पूर्ण करणं हे तुझं आद्य कर्तव्य आहे. जिका भाग्याची आहे व तिचा पती आईले, तू पतिव्रत आहेस ना, मग तुझं कर्तव्य काय आहे? आपल्या पतीची इच्छा पूर्ण करणं. दोष काळ चालू आहे माय बापू, ग्रहण काळाचे वेध लागलेले आहेत आणि त्याच वेळी या इंद्रानं त्या ठिकाणी आपली कामवासना पूर्ण गौतम ऋषीच्या रूपामध्ये त्या ठिकाणी पूर्ण केली. त्याच बरोबर तिकडून वेगानं येत असणारे गौतम ऋषी झपाझपा आपल्या कुटीजवळ आले आणि कुटीजवळ आल्याच्या नंतर ज्यावेळी त्या दाराला थाप मारली आणि थाप मारून आईले असा ज्यावेळी आवाज दिला, आवाज दिल्याबरोबर त्या आईल्या मातेच्या छातीमध्ये तरळ असं